आईची तब्येत सुधारली आहे रे आता. आता ती मुलगी शोधते माझ्यासाठी. तू तयार आहेस? आई बाबांना सून हवी जान्हवी. शिवानीचं काय? जाऊ दे ना तो विषय. ए, तू कशी आहेस? बरी आहे. नाही थोडी टेन्स्ड वाटतेस. हा म्हणजे जरा पिंट्याचं टेन्शन आलंय रे. म्हणजे नाही काही नाही. नाही, तुझ्या मध्ये तुला हे सगळं मान्य आहे असं काहीतरी होतं. म्हणजे काहीतरी आहे जे तुला माहिती आहे. नाही नाही अगं असं काही नाही जान्हवी. मग मी बोलल्यानंतर तुला आश्चर्य का नाही वाटलं किंवा प्रश्न पडायला हवे होते? जान्हवी अगं खरंच असं काही नाही. ट्रस्ट मी. मनीष हे बघ, प्लीज प्लीज तुला जर काही माहिती असेल ना तर मला सांग. मला खूप टेन्शन येत आहे अरे. जान्हवी मला खरंच काही माहिती नाहीये. हा पण पिंट्याला मी मध्ये 1-2 वेळा रात्री उशिरा येताना बघितलंय. मला माहिती नाही की तो कुठे जातो काय करतोय, पण हल्ली खूप विचित्र वागायला लागलाय तो. चिडचिड करतोय. माझ्याशी भांडला सुद्धा. का? का म्हणजे मी त्याला मध्ये 1-2 वेळा रात्री उशिरा येताना बघितलं. मी त्याला म्हटलं अरे चल तू घरीच चाललायस ना, मी तुला बाईकने सोडतो. मला म्हणाला की नको, मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय, तू जा. मला जरा संशय आला. सो मी आणखीन खोदून खोदून विचारलं त्याला, तर तो भडकला माझा. म्हणून आज भांडला? नाही माहिती. म्हणजे काय झालं की तो हल्ली उशिरा घरी येतोय ना, त्यामुळे काका काकू जरा घाबरले. टेन्शन आलंय त्यांना. सो त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. मी गेलो घरी त्या दिवशी. त्यांच्याशी बोलत होतो तेवढ्यात पिंट्या आला. त्याने मला बघितलं. मे बी त्याला असं वाटलं की मी सगळं त्यांना जाऊन सांगितलंय की हल्ली रात्री उशिरा दिसतो, मला काय करतोय माहिती नाही. त्याला असं वाटलं की मी चुगली गेले त्यांच्या. हे काय चाललंय पिंट्याचं? का रे असा वागतोय तो? मलाही नाही माहिती. हा पण काहीतरी झोल एवढं नक्की. बस आता मी पिंट्याशी बोलणार आहे या विषयावर सविस्तर. ए अगं तू शांत हो, प्लीज शांत हो. हे बघ हायपर होऊन हा विषय बोलू नकोस त्याच्याशी. मान्य आहे रे मला, पण हे सगळं ऐकून ना मी खूप अपसेट होते. सांग ना कशी शांत राहू मी? आय नो. हे बघ तू आता लगेच जाऊन बोलू नकोस त्याच्याशी. वेळ घे. जेव्हा तुला वाटेल की तू त्याच्याशी शांतपणे बोलू शकतेस तेव्हा बोल. मी ना आधी श्रीशी बोलते. त्याच्याशी बोलले ना की धीर मिळतो रे मला. चालेल, पण पिंट्याशी शांतपणेच बोल. हे बघ तो आधीच चिडचिड करतोय. त्यात तू रागारागाने बोललीस तर तो आणखीन चिडचिड करेल. कळतंय? येतो मी. बेबी वनचा सगळा हिशोब लिहिताय? हो. बेबी वनचा आयडिया बेबी वनचा मी ना भाजीसाठी एक वेगळी वही घेऊ का? मी त्याच्यात सगळा हिशोब लिहून ठेवेन. म्हणजे मिरची कोथिंबीर पासून सगळा व्यवस्थित लक्षात ठेवून. चालेल? लक्षात ठेवून? हा चालेल. काय अचानक महाराज की बरं इंदुवरी, तुला पुढच्या महिन्यात बेडशीट्स आणि पिलो कव्हर्स घ्यायचेत ना? हो हो, आणि पडदे सुद्धा. वर्ष झालं आपण तेच पडदे वापरतोय. ए माझ्या रूमचे पडदे मी सिलेक्ट करणार. अगं मग चल ना माझ्या बरोबर. तू घे तुझ्या आवडीचे. हा. वहिनींचं काय मला ठाऊकच आहे. ए आणि माझे मी आणि इंदुबाईनी माझ्या रूमचे पडदे मी सिलेक्ट करेन. हा तुला जे आवडतात ते मुळीच आणणार नाही. का असं का? का म्हणजे मला चवळीची भाजी आवडत नाही, तरी तू मुद्दामून करतेस की नाही? ओ चवळीची भाजी खा. मी चवळीची भाजी खाल्ल्यावर अशी चवळी सारखी होणार आहे, बारीक म्हणून मी आणते. खरंच. म्हणूनच तुला जे आवडत नाही ना तेच मी आणणार. आणा 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 आणा. तुम्हाला जे अजिबात आवडत नाही ना ते मला खूप आवडतं. हा
आता पुरे ना. मी नाही वहिनी, ह्या ताई आता या दोघींची भांडणं कुणाकडे जाऊन सोडवायची? बेबीकडे. हा चालेल बेबी वन सर, तुम्ही सोडा, तुम्ही माझ्या बाजूने बोला. हा ए नाही नाही नाही, माझ्याकडे नाही. मी किती रागीट आहे, पटकन चिडते. उगाच तुम्हाला दोघींना काही बोलले तर परत रडत बसाल. त्यापेक्षा नर्मदा बहिणीकडेच जा. नाही नाही अगं, या दोघींच्या भांडणात कोण पडणार? आणि मला जर यांची भांडणं सोडवता येत असती ना तर मग आईंच्याकडे कशाला लागलं असतं जायला आपल्याला सारखं सारखं. सरू मग तू सोडव आमची भांडणं. बघा काही बोलते. ए आपण श्रीकडे जाऊया. ए नको गं, बायकांच्या भांडणात उगाच त्याला कशाला ओढायचंय. आयडिया, मग आपण जान्हवीकडे जाऊया. जान्हवीकडे जाणार असेल तर तूच जा. अगं आपण जान्हवीच्या नोकरीचं काही ठरवलंच नाही अजून. तिने नोकरी करावी काही गरजच नाहीये. आमच्या श्रीचा संसार नीट करा म्हणा, म्हणजे मिळवली. पण मला असं वाटतं की जान्हवीने नोकरी करायला हवी. हा अगो बाई, तुझं हे मत मला ठाऊकच नव्हतं. हो का? शरयू, मला आणि बेबी वंसन असं वाटतंय की तिने नोकरी करू नये, आणि तुला असं वाटते नोकरी करावी. पण बघ, मी आणि बेबी वंस दोघी आहोत, तू एकटीच आहेस, म्हणजे नोकरी करू नये याला जास्त मत आहेत. हो हो. काय चिटिंग कधी कधी ठरलं आहे? असं नाही, आपण मतदान करूया. बहिणी तुम्ही लीडर. जान्हवीनी नोकरी करू नये असं कोणाकोणाला वाटतंय? अगं मला वाटतं. आणि तिने नोकरी करावी असं कोणाला वाटतंय? आपण दोघी. येस. 2 आणि 2 मत. ताई तुझं मत? हा सांगा ना वहिनी. तुम्ही तिकडनं खुणावू नका बेबी वंस. वहिनी कमान, वहिनी बघा तुम्ही आमच्यात, आम्ही जिंकू. वहिनी, तुम्ही आपल्यातल्याचा. ताई तुला मनापासून जे वाटतं ना तेच सांगा. हा ए हो, आपल्यातलं एकोपा टिकलं पाहिजे की नाही वहिनी? हा. नाही वहिनी, हे बघा, आईनं असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांनी कामं केली पाहिजे. हो. वहिनी हो, वहिनी हो म्हणाल्या. वहिनी आमच्या बाजूने. काय हो वहिनी? हा म्हणजे मी आपल्या मनाला विचारलं ग की श्रीनी काय केलं असतं तेच मला करायचंय. माझ्या श्रीचं सुख ज्याच्यामध्ये त्यातच माझं सुख. हो, माझं पण तसंच आहे. तसं असेल तर मी पण तुमच्यातच. ओ इंदू बहिणी, आता चिटिंग नाही करायचं, आता नाही पार्टी बदलायची. करणार. श्रीच्या सुखामध्येच माझं सुख आहे. मला तिने नोकरी करण्याचा प्रॉब्लेम नाहीये, मला प्रॉब्लेम तिचाच आहे. पण आता तुम्ही सगळ्या एका बाजूला झाल्यानंतर मी कशाला एकटी राहू? मग मी पण तुमच्यातच. असं नाही बेबी वंस, असं नाही. चिटिंग नाही, चिटिंग नाही. हात वर करायचा. बेबी वंस आपल्यात. हा पाहिलं, म्हणजे आई म्हणतात तसं आपण निर्णय घेऊ शकतो ठरवलं तर. हा, आणि मी मस्त आयडिया शोधून काढले की नाही मतदानाची. हो, पण आपण ना यापुढचे सगळे निर्णय असेच मतदानाने घेऊया. चालेल? चालेल. म्हणजे जान्हवीने नोकरी करायची असा ठराव 5 मतांनी मंजूर झालाय. आणि आता यासाठी आपण तोंड गोड करूया. कशासाठी ग शरयू? सरू म्हणाली त्यासाठी. ठरावासाठी बावळट. इंदुबहिणी ठरावासाठी. छान साजूक तुपातला शिरा कर, श्रीला पण आवडतो. श्री येणार आहे का जेवायला? जेवायला येणार नाही असं सांगितलं नाहीये ना, म्हणजे आहे. मग शिरा करायला घेऊ. हा, मस्त शिरा करते. वा, मस्त आलाय शिरा. साजूक तुपातला आहे. आत्ताच जाऊन घेऊन आले मी. आई, अहो साध्या तुपात केला असता तरी चाललं असतं मला. हो का? साधं तूप कसं असतं हे माहित आहे का जावई बापू तुम्हाला? हो म्हणजे काय, ते असं पिवळ्या. राहू द्या राहू द्या, उगीच गरीबाला बरं वाटावं म्हणून कशाला बोलताय तुम्ही? जावई बापू, सावकाश होऊन दे बरं का. हो, अगदी सावकाश. बाबा,
जेवणाला आणि लग्नाला घाई करू नये असं कोणीतरी म्हणलंय. जानवी अगं तू पण बस ना आमच्या बरोबर. नाही, मी पिंट्या आल्यावर बसते ना. अगं मग तो आल्यानंतरच आपण सगळे बसलो असतो ना. तो कुठला लवकर एवढा यायचा आहे? का हो कुठे गेलाय? तसं त्यालाच ठाऊक. म्हणजे आता काय सांगू जावई बापू तुम्हाला, पेंट्याना हल्ली अगदी विक्षिप्तासारखाच वागायला लागलाय. श्री, शिरा आणू तुला? हो आण ना थोडासा चालेल. काय झालंय ना जावई बापू, सगळ्या अडचणी अंगावर एकदम चाल करून याव्यात ना, तसं झालंय आमचं. आता आमची कमावती पोरगी तुम्ही नेली. कला, अहो अहो थट्टा केली मी जावई बापूंची. सासू म्हणून थट्टा करायचा एवढाही हक्क नाहीये का? काय हो जावई बापू? अहो अर्थात आहे. तेच म्हणलं मी, जान्हवीचं लग्न झालं आणि सगळी संकट आमच्यावर अगदी तुटूनच पडली. पिंट्याचं हे असलं तरेवाईक वागणं आणि त्याच्यात आता हे राहतं घरही जाणार आमचं. म्हणजे आमच्या चाळ मालकानं ही चाळ बिल्डरला विकलीये आणि आम्ही इथे राहायला येऊन 2.5 वर्षच झालेली आहेत. त्यामुळे त्याच्या बदल्यात आम्हाला घरही मिळणार नाहीये इथे. आता जानू होती तेव्हा ती सगळं निभावून न्यायची ना. आता दुसरं कोण बघणार आहे? कला, आपल्या अडचणी सोडवायला आपण समर्थ आहोत. डोंबलाचे समर्थ. 4 पैसे तरी आहेत का गाठीला? सगळ्या गोष्टी पैशाने होत नाहीत. फुकटचं राहायला कोणी घर देतं का हो? विचारा कोणालाही. नाही बाबा, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. आई, तू प्लीज काळजी नको का करूस. माझी नोकरी चालू असणार आहे ना. अगं आता एवढ्या मोठ्या घरात पडलीस तू, ती दळीद्री नोकरी कशाला करायला पाहिजे तुला? आई अगं, लोन काढलंय मी आणि मला ते फेडायचंय. ते काय जावई बापू एका चुटकी सरशी फेडून टाकतील. हो, पण मला माझ्या जीवावर फेडायचंय. लग्नानंतर नवरा आणि बायको असं काही वेगळं असतं का? आई, मी सुद्धा तिला खूप वेळा समजवायचा प्रयत्न केला, पण तुमच्या स्वाभिमानी मुलीला ते पटणार नाही. तेव्हा तुम्ही सुद्धा तिला समजवण्याच्या भानगडीत पडूच नका. करू दे तिला नोकरी. ठीक आहे, आता तुम्हालाच चालणार असेल तर आम्हाला काय प्रश्न आहे? जावई बापू, तुम्ही उठलात तरी चालेल, हात धुवून घ्या. अहो नाही, होऊ देत ना तुमचे. अहो नाही, मला थोडा वेळच लागतो जेवायला. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की फॉर्मॅलिटीज नकोत आपल्यात, मग कशाला पाळायच्या. उठा ना तुम्ही, हात धुवून घ्या. अहो काही हरकत. उठतो उठतो उठतो. नाही म्हणजे बायकोनी उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं, म्हणजे नंतर बायकोचं ऐकलं नाही असं म्हणायला नको. काहीही ना श्री. जानवी, स्वयंपाक उत्तम झाला होता. आता हात कुठे धू? अगं जा ना, दाखवते ना आज. येतो. हो या. काय करतोय? अरे हात पुसतोय.
जान्हवी, घर आलंय. जान्हवी, इतकं टेन्शन नको घेऊस. पिंट्याची खूप काळजी वाटते श्री. परत तेच. म्हणजे मी तुला इतक्या वेळचं सांगत होतो त्याचं काहीच नाही का? जान्हवी, या वयात मुलं असं वागतात. या वयामध्ये ती एक मस्ती बेफिक्री असते. हा, आता या सगळ्या गोष्टी मला पटायच्या नाहीत म्हणून, पण अदरवाईज मी कॉलेजमध्ये असताना माझ्या कॉलेजमधली मुलं ही लेट नाईट पार्टीज, पबला जाणं, ओव्हरनाईट स्टे करणं हे करायचेच की. मी समुद्रावर जाऊन बसायचो. या वयामध्ये मुलांना हे असं वागायला आवडतं. ते त्यांची एक स्पेस शोधत असतात, त्यांची एक आयडेंटिटी शोधत असतात ते. पण मी नाही केलं कधी असं. अगं, मुलामध्ये आणि मुलीमध्ये हा एक बेसिक फरक असतोच. ते नाही सेम वागत. आणि मलाही जेव्हा उशीर व्हायचा किंवा मी लहान असताना घरात फारसं लक्ष द्यायचो नाही, त्यावेळी मला या सगळ्या गोष्टींचं महत्व कळायचं नाहीच की. पण जसं जसं माझं वय वाढत गेलं ना, तशी तशी मला समज येत गेली. मग मला फॅमिली व्हॅल्यूज कळाल्या, त्याचं महत्व कळालं, समजत गेलंच की मलाही. तू पण असंच वागायचास? नाही, विचार करी. मला बरं वाटावं म्हणून म्हणतोयस ना? हवं तर आईला विचार. नको, तुझ्यावर विश्वास आहे माझा. हो, मग आता हेच हसून म्हण बरं. तुझ्यावर विश्वास आहे माझा. दॅट्स लाईक माय गर्ल. ए श्री, आपण जेवायला नाही होते, घरी सांगितलंच नाही आपण. त्याला काय झालं? ए, आपण घरी गेल्यावर थोडं थोडं खाऊया. ए नाही बाई, माझं पोट भरलंय. नाही नाही, मला नाही जाणार. आणि रात्री एनिवे मी फार खात नाही अगं. श्री, आता तू एकटा नाहीयेस. ओके, मग आपण दोघेही बाहेरनं जेवून आलोय असं सांगू, काही प्रॉब्लेम नाहीये. तुला नाही कळणार. हे बघ, घरी गेल्यावर कोणी जर आपल्याला सांगितलं तर प्लीज आपण थोडं थोडं जेवूया. प्लीज ना श्री, प्लीज. वेडी आहेस का तू? तुला नाही कळणार. काय नाही करणार? त्यासाठी तुला कोणाच्या तरी घरी सून म्हणून जावं लागेल. जावई म्हणून जाऊन आलोय आत्ताच. चालेल का? श्री, सून आणि जावई ही दोन वेगवेगळ्या ग्रहावरची माणसं असतात. जे जे, मला काय नाही पटत आहे. श्री, आता बास, पुरे. घरी वाट बघतायत आणि घरी जाऊन तू खाणार आहेस. ओके. वहिनी, श्रीला फोन करूया का? खूप उशीर झाला हो. अगं नाही, येतील एवढ्यात. वाट बघूया ना थोडा वेळ. आले आले आले, 100 वर्ष आयुष्य. आम्ही थांबलोय जेवायचं. पटकन या. हिच्याकडे जेवून नाही ना आलात? तुला आवडतो म्हणून ना साजूक तुपातला शिरा केलाय. आई अरे वा, साजूक तुपातला शिरा केलायस? दे ना दे ना दे ना. अगं, खूप भूक लागली. माझ्या ना पोटात कावळे ओरडायला लागलेत. लवकर दे. जा जा, पटकन हातपाय धुवून या. अरे, आमच्या पण पोटात कावळे ओरडतायत. आम्ही सुद्धा जेवलो नाही. आणि जेवून आला नाहीत ना, ते फार बरं केलं. नाही तर आम्ही पण जेवलो नसतो. जा जा जा, पटकन हातपाय धुवून या. हो, आलो आलो आलो. पाहिलं सिंधू, मी म्हंटल होतं ना तुला, आपल्याला कळवलं नाहीये म्हणजे ते जेवून नाही येणार नाही. मी उगाच आपली घाबरले. मला असं वाटलं जेवून येतात की काय. आता ना जेवताना जान्हवीला बातमी सांगूया नोकरीची. रे, नको नको, उद्या सगळ्यांच्या समोर सांगूया. श्रीला पण बरं वाटेल ना. चालेल. चला, आता कावळे ओरडतात. हा ताई, बोल. पिंट्या, कुठे आहेस तू? हा हा आहे मी. नाही, तेच कुठे? बाहेर आहे जरा. आवाज कसा येतोय तुझा? कसा? रडल्यासारखा. अगं, सर्दी झाली आहे मला. म्हणजे थंडी सुरू झाली आहे ना. मुंबईत कसली डोंबलाची थंडी? अगं, मला वाचते पण. मग कशाला गारठ्यात फिरत बसतोस बाहेर? निघालोय घरी जायला. किती वाजले तरी? बरं, ऐक, घरी आले होते मगाशी. तुझी भेट नाही झाली. काय? तू घरी आली होतीस हे माहीतच नव्हतं मला. फोन करत होते, अरे नाही लागला. हा, ते रेंजचा प्रॉब्लेम असेल.
पिंट्या आठवण येते रे तुझी खूप. घरी ये ना उद्या. हा उद्या हो ये ना. ए ताई उद्या नको, सोमवारी भेटूया. का उद्या काय प्रॉब्लेम आहे? अगं परीक्षेचा अभ्यास करतोय ना मी आता. मित्राच्या घरी जातो अभ्यास करायला, म्हणून सोमवारी भेटूया ना. पिंट्या 1-2-3 दिवस जातील रे. अगं पण निवांत भेटणं होईल ना आपलं. सोमवारीच का? सोमवारी सुट्टी असते ना अभ्यासाला. अरे अभ्यासाला कधी सुट्टी घ्यायची हे तू ठरवू शकतोस ना. मग आधी घे थोडी. हे ताई ताई प्लीज, हे बरं आहे ताई तुझं. अभ्यास करत नव्हतो तेव्हा सुद्धा ओरडायची साडी, आता अभ्यास करतोय तर मला सुट्टी काय घ्यायला सांगतेस? एवढा वेळ कसला अभ्यास करतोयस रे तू?